नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भाषा लॅबमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण इंग्रजी ग्रामरमधला एक खूपच इंटरेस्टिंग आणि महत्त्वाचा टॉपिक शिकणार आहोत, तो म्हणजे प्रेपोजिशन्स. आता प्रेपोजिशन्सला आपण मराठीत शब्दयोगी अव्यय असं म्हणतो. आणि हो, जर तुम्ही भाषा लॅब अल्टिमेट ग्रामर चॅम्प टेस्टची तयारी करत असाल तर मग हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच बनवला आहे. आपण मिळून तुमच्या सगळ्या शंका दूर करूया. अच्छा, कधी विचार केलाय का की एखादी वस्तू नक्की कुठे ठेवली आहे किंवा एखादी गोष्ट नेमकी कधी घडते हे सगळं इंग्रजीत एकदम अचूकपणे कसं सांगायचं? याच प्रश्नांची उत्तरं आज आपल्याला शोधायची आहेत. आणि या सगळ्या प्रश्नांचं एकच उत्तर आहे, प्रिपोजिशन. आता हे प्रिपोजिशन म्हणजे काय? तर अगदी सोप्या भाषेत हा एक असा शब्द आहे जो वाक्यातल्या नावाला किंवा सर्वनामाला दुसऱ्या शब्दाशी जोडतो. तो आपल्याला जागा, वेळ आणि दिशा याबद्दलची माहिती देतो. चला तर मग याला आणखी सोपं करून समजून घेऊया. चला सुरुवात करूया आपल्या पहिल्या प्रकारापासून. तो आहे प्रेपोजिशन्स ऑफ प्लेस. नावामध्येच सगळं काही आहे नाही का? हे शब्द आपल्याला सांगतात की एखादी वस्तू किंवा व्यक्ती नेमकी कुठे आहे. आता या स्लाइडवर व्यवस्थित लक्ष द्या. आपण एक एक करून सगळे शब्द पाहूया. पहिला शब्द आहे इन. इन म्हणजे आत किंवा मध्ये. उदाहरणार्थ, द बुक्स आर इन द बॅग म्हणजे पुस्तकं बॅगेच्या आत आहेत. सोपा आहे ना? पुढचा शब्द आहे ऑन म्हणजे वर, जसं की द कॅट इज स्लीपिंग ऑन द बेड म्हणजे मांजर बेडवर झोपला आहे. तिसरा आहे अंडर म्हणजे खाली. द बॉल इज अंडर द टेबल म्हणजे चेंडू टेबलाच्या खाली आहे. आता पुढचा शब्द आहे अबव. याचा अर्थसुद्धा वर असाच होतो, पण लक्षात घ्या वस्तूचा स्पर्श झालेला नसतो. जसं की द फॅन इज अबव माय हेड म्हणजे पंखा माझ्या डोक्यावर आहे पण तो डोक्याला चिकटलेला नाहीये. समजलं ना? छान. पुढे आहे बिहाइंड म्हणजे मागे. ही इज हायडिंग बिहाइंड द डोर म्हणजे तो दाराच्या मागे लपलाय. त्यानंतर बिसाइड म्हणजे बाजूला. माय हाऊस इज बिसाइड द टेम्पल. आणि यातला शेवटचा शब्द आहे बिटवीन म्हणजे दोघांच्या मध्ये. द शॉप इज बिटवीन द स्कूल अँड द हॉस्पिटल. ओके, तर आपल्याला जागा कशी सांगायची हे तर कळलं. आता वेळेबद्दल कसं बोलायचं त्यासाठी आपण शिकूया प्रेपोजिशन्स ऑफ टाइम. नावाप्रमाणेच हे शब्द आपल्याला सांगतात की एखादी गोष्ट नक्की केव्हा घडते. चला आता वेळेबद्दल सांगणारे शब्द पाहूया. पहिला आहे ॲट. ॲट आपण एकदम ठराविक वेळेसाठी वापरतो, जसं की द स्कूल स्टार्ट्स ॲट 8 o'clock. दुसरा आहे ऑन. हा वार किंवा तारखेसाठी वापरला जातो. उदाहरणार्थ, वी विल मीट ऑन संडे. त्यानंतर येतो इन. महिना किंवा वर्षाबद्दल बोलताना इन वापरतात, जसं की माय बर्थडे इज इन जानेवारी. आता बघूया बिफोर म्हणजे आधी. प्लीज फिनिश युअर होमवर्क बिफोर डिनर. आफ्टर म्हणजे नंतर. वी विल प्ले आफ्टर दी एक्झाम. ड्युरिंग म्हणजे च्या दरम्यान. प्लीज बी क्वायट ड्युरिंग द क्लास. आणि अंटिल म्हणजे पर्यंत. आय विल वेट अंटिल 5 PM. ओके, तर जागा झाली, वेळ झाली. आता उरली दिशा. आपला तिसरा आणि शेवटचा प्रकार आहे प्रेपोजिशन्स ऑफ डायरेक्शन. हे शब्द आपल्याला दिशा दाखवतात, म्हणजे एखादी गोष्ट कुठून कुठे जात आहे हे सांगतात. चला या शेवटच्या तक्त्याकडे लक्ष देऊया. पहिला शब्द आहे टू म्हणजे कडे किंवा ला, जसं की आय एम गोइंग टू द मार्केट. पुढचा शब्द आहे फ्रॉम म्हणजे पासून. ही इज कमिंग फ्रॉम नागपूर. इनटू म्हणजे बाहेरून आत जाण्याच्या क्रियेसाठी. द बॉय जम्प्ड इनटू द रिव्हर. टुवर्ड्स म्हणजे च्या दिशेने. शी इज वॉकिंग टुवर्ड्स द स्कूल. थ्रू म्हणजे आरपार किंवा मधून. द ट्रेन पास थ्रू द टनल. अप म्हणजे वरच्या दिशेने. ही क्लाइम्ड अप द ट्री. आणि डाऊन म्हणजे खालच्या दिशेने. द बॉल रोल डाऊन द हिल. वा, खूप छान. आता आपण जे काही शिकलो ते आपल्याला कितपत समजलं आहे हे तपासण्याची वेळ आली आहे. चला एक छोटीशी क्विज घेऊया. सगळे तयार आहात ना? चला तर मग. आपला पहिला प्रश्न आहे, द पेन्सिल्स आर डॅश द बॉक्स. पेन्सिली बॉक्सच्या कुठे आहेत? तुमचे पर्याय आहेत ए ऑन, बी इन, सी अंडर की डी बिसाइड. नीट विचार करा. आणि बरोबर उत्तर आहे बी इन. द पेन्सिल्स आर इन द बॉक्स. पेन्सिली डब्याच्या आत आहेत. ज्यांनी बरोबर उत्तर दिलं त्यांचं अभिनंदन. पुढचा प्रश्न, रिया इज सिटिंग डॅश हर 2 फ्रेंड्स. रिया तिच्या 2 मैत्रिणींच्या कुठे बसली आहे? पर्याय आहेत ए अंडर, बी बिहाइंड, सी ऑन की डी बिटवीन. एकदम बरोबर उत्तर आहे डी बिटवीन. रिया इज सिटिंग बिटवीन हर 2 फ्रेंड्स.
जेव्हा दोन व्यक्ती किंवा वस्तूंच्या मध्ये कोणी असतं तेव्हा बिटवीन वापरतात. खूप छान. प्रश्न तिसरा हा वेळेबद्दल आहे. द मूव्ही स्टार्ट्स -7 PM. तुमचे पर्याय आहेत ए ऑन, बी इन, सी ॲट की डी ड्युरिंग. अगदी अचूक उत्तर आहे सी ॲट. द मूव्ही स्टार्ट्स ॲट 7 PM. आपण नुकतंच शिकलो की ठराविक वेळेसाठी ॲट वापरतात. चौथा प्रश्न दिशेबद्दल आहे. एव्हरी मॉर्निंग आय गो स्कूल. पर्याय आहेत ए फ्रॉम, बी इनटू, सी टू की डी टुवर्ड्स. आणि याचं बरोबर उत्तर आहे सी टू. एव्हरी मॉर्निंग आय गो टू स्कूल म्हणजे मी दररोज सकाळी शाळेत जातो. आणि हा आपला शेवटचा प्रश्न. द ट्रेन वेंट द टनल. तुमचे पर्याय आहेत ए डाऊन, बी थ्रू, सी फ्रॉम की डी टू. आणि उत्तर आहे बी थ्रू. द ट्रेन वेंट थ्रू द टनल. ट्रेन बोगद्याच्या आरपार गेली. खूप छान सराव झाला. तुम्ही सगळंच खूप हुशार आहात. तर मित्रांनो, आज आपण प्रेपोजिशन्सचे 3 मुख्य प्रकार अगदी सोप्या पद्धतीने शिकलो. पहिला प्रेपोजिशन्स ऑफ प्लेस, दुसरा प्रेपोजिशन्स ऑफ टाइम आणि तिसरा प्रेपोजिशन्स ऑफ डायरेक्शन. हे तिन्ही प्रकार इंग्रजी व्यवस्थित बोलण्यासाठी आणि लिहिण्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. जर तुम्हाला परीक्षेची तयारी आणखी चांगली करायची असेल तर स्क्रीनवर दिसणारा हा QR कोड नक्की स्कॅन करा आणि भरपूर सराव करा. भाषा लॅब अल्टिमेट ग्रामर चॅम्प टेस्टसाठी तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा.